हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी वर्षा भोसले. माझ्या चॅनल तुमचे मनापासून स्वागत. आज बनवायची तिळगुळाची पोळी. तिळगुळाची पोळी म्हणजे आहे ना, हा संक्रांतीच्या दिवशीचा व्हिडिओ आहे आणि हा असाच मागे पडला तर मागेच पडला आहे. हा एडिट झाला नाही आणि अपलोडसुद्धा झाला नाही. आणि आज व्हिडिओ स्क्रोल करता करता कंटेंट शोधता हा व्हिडिओ समोर आला. म्हटलं चला आज याची नंबर लावूया. तर मस्तपैकी 1 वाटी शेंगदाणे भाजून घेतले. शेंगदाणे भाजले की लगेच मी 1.5 वाटी तीळ भाजून घेणार आहे. बघू शकता तीळ अशी गच्च भरून मी 1 वाटीभर तीळ भाजून घेतली छानपैकी. ती सुद्धा छान अशी तडतड लालसर करून घ्यायची, खूप जास्त हे करायचं नाही. बघू शकता तुम्ही मस्त ती सुद्धा तीळ आपण भाजून घ्यायची आहे छानपैकी. आणि मिक्सरला करण्यासाठी मी शेंगदाण्याचे थोडेसे साल काढून घेतले ते आणि तीळ घेतली, ती भाजलेली तीळ, शेंगदाणे, 2 वाट्या इतका गूळ घेतला. याच्यामध्ये मी सुंठ वगैरे काहीच टाकलं नाही, माझ्याकडे अवेलेबल नव्हतं. तुमच्याकडे असले तर तुम्ही टाकू शकता, मला आवडत नाही म्हणून मी टाकला नाही. मस्तपैकी मिक्सर करून घेतलं आणि जे पाहिजे होतं त्याचा कसं गोळा तयार होत होता. आणि अर्ध तिळगुळ मी मंदिरात नेण्यासाठी, संक्रांती आहे आज तर तुम्हाला माहितीच आहे पूजेसाठी तिळगुळ लागतं, त्याच्यासाठी थोडंसं काढून ठेवलं. आणि जेवढ्याच्या पोळ्या मला बनवायच्या होत्या तेवढ्याच्या याच्यात मी थोडासा पाण्याचा शितोडा मारून त्याला थोडंसं ओलसर करून घेतलं. आणि छानपैकी हा व्हिडिओ मला स्टार्ट करायचं लक्ष राहिलं नव्हतं म्हणून मी मध्येच चालू झाला. पण पुढच्या पोळीला तुम्ही बघू शकता मी कसं तयार केलं. तर ही पोळीसुद्धा छान भाजून घ्यायची, तूप लावून छान अशी खरपूस पोळी मी भाजून घेणार आहे. आणि व्हिडिओ लेट आल्याबद्दल त्यासाठी सॉरी. आणि तिळगुळाची पोळी खा, गोड गोड बोला. चला मी तिळगुळाची पोळी बनवते तोपर्यंत तुम्ही कमेंट करायला विसरू नका बरं का. बघू शकतो तुम्ही मस्त अशी खरपूस पोळी भाजून गेली. चला मी तुम्हाला दुसरी पोळी कशी लाटली कशी बनवून. हे नॉर्मल पोळ्यांचं पीठ आहे की आपण ते जेवायला बनवतो, असं पोळीसाठी बनवतो, चपातीसाठी. याला काही मी असं विशेष भिजवलेलं नाही आहे की तेलात भिजवलं पाण्यात भिजवलं असं नाही. आपलं जे नॉर्मल पोळीचं पीठ आहे चपातीचं तसंच भिजवलं. छोटासा उंडा करून घेतला, तो छोटासा लाटून घेतला, त्यात सारण भरलं आणि हलक्या हाताने फक्त काठं मी लाटलेत. तुम्ही बघू शकता फक्त काठाच्या साईडने मी पोळी लाटली, मध्यभागी कुठेच लाटली नाही, त्याने करून ती फाटतसुद्धा नाही. आणि पोळी जर फाटत आली थोडीशी, थोडंसं कोरडं पीठ टाकून भुरभुरायचं, थोडासा तेलाचा हात मारायचा, ती पोळी तिथेच ब्लॉक होऊन जाते व फुटत नाही. मस्तपैकी छान तूप लावून अशा मस्त 2 पोळ्या तयार झाल्या. जीवनचा रिक्षाही यायला वेळ होती, त्यासाठी त्याच्या मॅमसाठी सुद्धा मी तिळगुळाची पोळी बनवली होती. आणि मॅमने सुद्धा मला थँक्यू म्हणलं. नंतर मी गेले होते कारण की हा व्हिडिओ अपलोड करायला 1 ते 1.5 महिना होतो आहे. आज बरोबर 10 तारीख आहे, 14 जानेवारीला आपल्याकडे संक्रांती होती, मला माहितीच आहे, त्याबद्दल सॉरी. गरमागरम तिळगुळाची पोळी खा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करायला विसरू नका बरं का.